तुम्हाला गंमत माहितीये का? भारतात सगळ्यात जास्त कोणत्या स्किन टाइपचे लोक आहेत? कॉम्बिनेशन स्किन. येस. आणि बहुतांश जणांना माहीतच नसतं की आपली त्वचा कॉम्बिनेशन प्रकारामध्ये मोडते. खूप जणांना उगाचच असं वाटतं की तेलकट होते म्हणजे ऑइली असेल किंवा मग आता इथे ते खेचलं जातंय म्हणजे काय सगळा ड्रायच असेल आणि त्यामुळे ना त्यांना हेच कळत नाही की कोणते प्रॉडक्ट वापरू आणि त्यामुळे मला असंख्य डीएम्स येतात कॉम्बिनेशन स्किनवाल्यांचे विचारांचे की नक्की सांग आम्ही कोणते प्रॉडक्ट्स वापरू. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे ऑइली स्किनवाल्यांचे नियम आहेत ते सगळेच्या सगळे आपल्याला लागू होत नाहीत. आपण वरचेवर चेहरा धुवू शकत नाही, साध्या पाण्यानं सुद्धा नाही. दिवसातून फक्त 2दाच आपल्याला चेहरा धुवायचा आहे, सकाळी आणि रात्री झोपताना एकदा क्लीन करायचं. त्याचं कारण असं, तुम्ही अगदी साध्या पाण्यानं जरी चेहरा स्वच्छ करायला गेलात त्यानं उलट होणार आहे. टी झोनचं तेल काढण्याच्या नादात त्वचा जास्त कोरडी पडणार आहे, त्यामुळे जास्त कधी कधी तेलकट सुद्धा होणार आहे, कारण मेंदूला तशा सूचना जातात की कोरडी पडली तर आता तेल सिक्रेट करा. अशा पद्धतीने एका विशेष चक्रामध्ये तुम्ही गुंतणार आहात, त्यामुळे दिवसातून फक्त 2दाच फेस वॉश करायचा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रॉडक्ट निवडताना असं प्रॉडक्ट पाहिजे की जे हायड्रेशन देईन छान, परंतु ऑइल कंट्रोल सुद्धा करेल. आता हे कॉम्बिनेशन बघा, परफेक्ट फॉर कॉम्बिनेशन स्किन, कारण स्पेशली तोंडाच्या जवळ वगैरे ओठांच्या जवळ खूप जास्त ड्रायनेस येतो आणि तिथे हायड्रेशनची गरज असते आणि टी झोनमध्ये नाक बीक कपाळ प्रॉपर तेलकट होतं आणि त्याच्यामुळे तिथे आपल्याला ऑइल कंट्रोलची गरज असते. आता खरं तर या रीलच्या निमित्तानं विशकर या ब्रँडनं मला एक मॉइश्चरायझर वापरायला पाठवलं आणि मला ते जेन्युअनली खूप आवडलं आणि ते म्हणजे 213 NMF ऑइल फ्री वॉटर जेल मॉइश्चरायझर. जबरदस्त मॉइश्चरायझर हे आहे. त्याचं कारण असं, याच्यामध्ये 2% नायसिनामाइड आहे आणि 1% झिंक आहे, जे ऑइल कंट्रोल करणार आहे, ज्याची आपल्या सगळ्यांना गरज असते. परंतु सिका आहे याच्यामध्ये, जे जबरदस्त हायड्रेशनला मदत करतं, कारण सिका स्किन रिपेअर पण करतं आणि हील पण करतं. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे उगाच सगळे स्किन केअरचे ट्रेंड्स फॉलो करायला जायचे नाहीत. जस्ट बिकॉज कुठच्या तरी एका व्यक्तीला, दुसऱ्या स्किन टाईपला कुठच्या तरी एखादा स्किन केअर रुटीन सूट झालंय म्हणून ते आपण कॉपी करायला जायचं नाही. ते आपल्याला सूट होईलच असं नाही, त्वचेला फार त्रास द्यायचा मुळात नाही. आणि ऑफकोर्स या मॉइश्चरायझरची लिंक स्टोरीमध्ये आहेच दिलेली. मी कधी लावते ते सांगते. माझे खरं तर ड्राय सेन्सिटिव्ह स्किन आहे, परंतु सकाळी सकाळी जेव्हा आपण व्यायामाला बाहेर जातो, पिलाटे असेल किंवा काय जिम असेल, तर अशा वेळेला आंघोळ नाही केलेली पण हायड्रेशनची मला गरज आहे, तर मला हे प्रचंड आवडलंय. उकाड्याचं तर म्हणजे थोडक्यात माझ्यासारख्या स्किन टाईपला सुद्धा हे सूट झालेलं आहे असं मॉइश्चरायझर हे आहे, तेव्हा मला ते अप्लाय करायला जास्त आवडतं. लिंक स्टोरीमध्ये आहेच.